आज बार्शी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी भगवंत पंढरीनाथ तथा काकासाहेब सुलाखे यांची 137वी जयंती आहे। या जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्याचं स्मरण आणि त्या कार्यातून प्रेरणा घेऊन पुढे कार्य करणं हीच खऱ्या अर्थाने आज त्यांना जर आपण अभिवादन करायचं म्हणलं तर ते खऱ्या अर्थाने अशा अर्थाने होईल। म्हणून मी त्यांच्या कार्याबद्दल थोडंसं बोलतो की अतिशय उच्च कुळामध्ये श्रीमंत कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा अतिशय उच्च शिक्षण घेऊन सुद्धा त्यांचं शिक्षण LLB झालेलं होतं। स्वतः व्यवसायाने वकील होते। अशा वकील व्यवसाय करणाऱ्या उच्च कुळातल्या व्यक्तीला सामाजिक कार्याची, शैक्षणिक कार्याची, इतर सहकार कार्याची अशा अनेक गोष्टींची आवड असल्यामुळं आणि इच्छा असल्यामुळं त्यांनी ते कार्य सुरू केलं। सुरुवातीला ज्यावेळेला भगवंत मैदानावरती बार्शी शहरातल्या भगवंत मैदानावरती 1918 मध्ये लोकमान्य टिळकांची स्वातंत्र्यपूर्व काळात एक सभा झाली। त्या सभेमध्ये त्यांनी स्वातंत्र्य चळवळ त्याचबरोबर शैक्षणिक गोष्टी या सर्वांच्या बद्दल जे काही उल्लेख केले त्या भाषणातून प्रेरणा घेऊन त्यांनी शैक्षणिक कार्य सुरू करायचं ठरवलं आणि ती जी मनातली भावना होती ती प्रत्यक्षात साकारली ती 1924च्या गुढीपाडव्या दिवशी। तर त्या दिवशी न्यू इंग्लिश स्कूल या नावाने एक शाळा सुरू झाली की ज्या शाळेचं नाव आज सुलाखे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हायस्कूल असं आहे। या शाळेचे विद्यार्थी अतिशय मोठ्या पदावरती कार्यरत आहेत। देश विदेशात सुद्धा हे सर्वजण कार्य करत आहेत। एक उत्तम नागरिक म्हणून असं कार्य करत आहेत। सुलाखे हायस्कूलची ओळख आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो, कुठेही गेलो तर त्या ठिकाणी सुलाखे हायस्कूलची एक वेगळी ओळख आहे। हे सगळं कार्य करण्यामध्ये काकासाहेबांचा वाटा आहे। ज्या सुरुवातीला ही खाजगी प्राथमिक शाळा स्वातंत्र्यपूर्व माध्यमिक शाळा सुरू केली, पण पुढं नुसत्या माध्यमिक शाळेवर आपलं भागणार नाही। आपलं कार्य हे जर आणखी विस्तारित करायचं असेल तर प्राथमिक शाळेची पण गरज आहे। हे लक्षात घेऊन 25 जून 1940ला त्यांनी नवीन मराठी शाळेची स्थापना केली। त्यानंतर बालवाडीला पण हे शिक्षण मिळालं पाहिजे। अगदी बालवाडीपासून विद्यार्थी तयार झाले पाहिजेत आदर्श नागरिक घडवायचा असेल तर। ही गरज ओळखून त्यांनी 1 ऑगस्ट 1946 या दिवशी शिशुविहार नावाची शाळा सुरू केली। ज्या शाळेचं नाव आज मंगलाताई श्रीमती मंगलाताई सुलाखे शिशुविहार असं आहे। श्रीमती मंगलाताई सुलाखे या त्यांच्या सुनबाई, त्यांचं नाव या शाळेला 1917 मध्ये देण्यात आलं, 2017 मध्ये देण्यात आलं। त्याचं कारण असं की त्यांनी जे कार्य या शाळेमध्ये केलं ते सुमारे 40 वर्ष विना मानधन मुख्याध्यापिका म्हणून कार्य केलं आणि शाळा लौकिकास प्राप्त झाली। त्याही शाळेचं कार्य हे फार मोठं असं आहे। हे सर्व कार्य काकासाहेबांच्या काळामध्ये सुरू झालं। त्यानंतर काकासाहेबांच्या कार्याचा हा व्याप एवढ्या पुरता मर्यादित न राहता बार्शी शहरामध्ये सार्वजनिक वाचनालय जे आहे त्या सार्वजनिक वाचनालयाला, समर्थ व्यायामशाळेला, अनाथ विद्यार्थीगृहाला आणि या बार्शी शहरामध्ये आणखी चांगलं कार्य करणारी जी दुसरी शिक्षण संस्था आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, तर त्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला सुमारे 65 वर्षापूर्वी 65 वर्षापूर्वी त्यांनी 55,000 रुपयाची देणगी दिली आणि त्यामुळेच त्याही संस्थेने त्याचा उचित गौरव करण्यासाठी म्हणून त्या शाळेला कॉमर्स कॉलेजला BP सुलाखे कॉमर्स कॉलेज असं नाव दिलं। असं हे काकासाहेबांचं जे कार्य आहे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे त्यांचं कार्य त्यांचे चिरंजीव कैलासवासी बाळासाहेब सुलाखे यांनीही चालवलं आणि आज त्यांचेच नातू या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंदजी सुलाखे हे कार्य अतिशय उत्तम प्रकारे चालवत आहेत। यांच्याच प्रेरणेने आम्ही सर्व या ठिकाणी काम करणारे शिक्षक, शिक्षकेतर असे सर्वजण अतिशय उत्तम प्रकारे काम करतो आणि त्याचमुळं ही शाळा लौकिकास येते। हा वारसा जो आहे काकासाहेबांच्या कार्याचा हा पुढील पिढीला मिळावा यासाठी गेली 15 वर्ष आम्ही काकासाहेब सुलाखे जयंती साजरी करत आहोत। हे कार्य अशा अर्थाने म्हणजे विद्यार्थी चांगले घडवणे हे जे कार्य आहे ते पुढे असंच चालत राहो ही मनोमन प्रार्थना करतो आणि काकासाहेब सुलाखे जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं वक्तव्य संपवतो। कैलासवासी भगवंत पंढरीनाथ तथा काकासाहेब सुलाखे यांची आज जयंती आहे। त्यांचे थोडंसं माहिती आपल्यासाठी सांगत आहे। आपल्या बार्शीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपले लोकमान्य टिळक यांनी सभा घेतली होती। त्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं। त्याची प्रेरणा घेऊन आपल्या काकासाहेब सुलाखे यांनी आपली शाळा
चालू करायची या उद्देशाने त्यांनी आपली शाळा सुरू केली. सुरुवातीला त्या शाळेचं नाव 1924 साली शाळा सुरू केली. त्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल होतं. आता त्याचं नाव बदलून ते सुलाखे हायस्कूल झालेलं आहे. त्या शिक्षणाचा पाया त्यांनी रवला. त्यावेळेस 2 शिक्षक आणि 25 विद्यार्थी यांनी सुरुवात झाली होती. त्यानंतर अशाच काही प्रेरणामुळे की आपल्याला त्यावेळेस स्वदेशीची भावना लोकमान्य टिळकांनी सगळ्या जनतेमध्ये दिली होती. त्यानुसार काकासाहेबांनी त्यांची पण प्रेरणा घेऊन आपल्या इथं सूतगिरणी, त्याला लोकमान्य नाव देऊन सुरू केली की जेणेकरून आपल्या इथल्या रोजगार बाहेर जाऊ नये किंवा आपल्याच स्वदेशी लोकांना आणि स्वदेशी सूत आपल्या भारतामध्ये तयार व्हावं आणि आपल्या लोकांनी वापरावं या उद्देशाने त्यांनी बरीच काही प्रेरणा घेऊन व सहकार्य घेऊन सूतगिरणी तयार केली. त्यानंतर त्यांनी पुढे हळूहळू सहकारमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्य उभा करून आपल्या इथं भगवंत सहकारी पतपुरवठा किंवा पतसंस्था म्हणून निर्माण केली की जेणेकरून सगळ्यांचा सहभाग आपल्या सगळ्या कार्यामध्ये व्हावा आणि सर्व कार्य हे उत्तुंग पद्धतीने शिखरावर पोहोचावे अशी त्यांची धारणा होती. पुढे हळूहळू त्याच्यामुळे सगळी सुधारणा करत आज आपण पाहतोय की आपल्या या सुलाखे हायस्कूलच्या कॅम्पसमध्ये बार्शी एज्युकेशन सोसायटी थ्रू हे सगळे अनेक संकुल तयार झालेले आहेत. त्याला सुलाखे शैक्षणिक संकुल असं नाव देण्यात आलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुलाखे हायस्कूल आहे, त्यानंतर नवीन मराठी शाळा, त्यानंतर शिशुविहार श्रीमती मंगलाताई सुलाखे शिशुविहार, त्यानंतर इंग्लिश मीडियम सुरू करण्यात आलं काळाची गरज ओळखून, आणि त्याचबरोबर कॉम्प्युटर सेंटर म्हणजे मुलांचे त्या आधुनिक विज्ञानाकडे प्रगती व्हावी व तंत्रज्ञान अवगत व्हावं यासाठी सध्याचे विद्यमान अध्यक्ष माननीय श्री आनंदजी सुलाखे यांनी ती धुरा ओळखून त्यामध्ये इंग्लिश मीडियम आणि सुलाखे कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर यांचे सुरुवात केली. आणि आज जवळजवळ ते 24 वर्ष झाले. त्यांचं सुद्धा आता चांगल्या पद्धतीनं ही चालू आहे, कार्य चांगलं चालू आहे. अशीच उत्तर सर्व प्रगती व्हावी हीच काकासाहेबांसाठी चरणी प्रार्थना करून विनम्र अभिमान करतो.